मला असं वाटते या चिल्लर माणसांनी टीसीएसचा प्रकरण झाला नाशिकचं तेव्हा का वळवळ नाही निघाली बाहेर? तेव्हा हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम करत होते, वाचवण्याचं काम करत होते, त्यांच्यावर बोला. चिल्लर लोकांनी आपल्या घरातही पाहायला पाहिजे की आमच्या घरातही मुली आहे म्हणून. 5 मोबाईल पोलिसांनी जप्त केलेले होते, त्यापैकी अजून खूप सारे विषय भेटणार आहे. लॅपटॉप ही अजून बाकी आहे. हार्ड डिस्क जे आहे ते त्यांना भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारा डाटा त्याच्यात भेटणार आहे आणि त्याच्यानंतर जे जे कारवाई जिथे जिथे आवश्यक लागेल तिथे तिथे आमचे पालकमंत्री नक्की करणार आहे. की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात. कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. पण आता ते बाहेर निघत आहे. पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे. त्यांना सोडणार नाही. पण हे जे चिल्लर लोक बोलतात आहे ना त्यांनी हे सगळी गोष्टी आणि आम्हाला माहित आहे की महिलांवर किती प्रेम करतात, महिलांना किती मान सन्मान करतात. आता सगळे पूर्ण देशाने विश्वनी पाहिलेलं आहे. महिला आरक्षण बिलावर जेव्हा त्यांचे सपोर्टची गरज होती महिलांना तेव्हा त्यांनी कशा विरोध केला हा पूर्ण जगाने पाहिलेला आहे. तर या चिल्लर माणसांनी आम्हाला समजून सांगू नये की आम्ही काय केलं पाहिजे. हिरवे विषारी सापांना ठेचण्याचं काम आम्ही करणारच. आणि हे चिल्लर जे लोक बोलतात आहे ना त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमच्या घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे काम करत आहे तुमच्या घरी सुद्धा मुली आहे. ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही. हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणून हे सर्व जर आपण पाहिलं महिला आरक्षण हे तर 3 दशकापासून चर्चेत आहे. 3 दशकापासून. हे काय आज नाही, 23 मध्ये करायचा, 29 मध्ये लागू करायचा, हे झोपेचं सोंग घ्यायचं, ढोंग करायचं, हे सगळं जनता ओळखते. यात काही लपून राहिलेलं नाही. आणि हे तर त्यावेळेस देवगडा असेल, गुजरात साहेब होते, मनमोहन सिंग साहेब होते, यांच्या काळात ते प्रयत्न झाले होते. मग त्यावेळेस विरोध कोणी केला? 25 साल में विरोध हुआ था असं पंतप्रधान म्हणाले. कोणी केला होता विरोध? भारतीय जनता पक्षाने विरोध केला. अरे मनुस्मृती जपणारी ज्यांच्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे किंवा स्थानच नाही, ही महिला त्यांच्या कुठेच खिचगंतीत नाही, त्या विचाराच्या मंडळींनी नारी शक्तीच्या नावाखाली या देशातील सत्ता कायमची बडकवण्याचा जो काही केविलवाणा प्रकरण होता ते आता लपून राहिलं नाही. हे कितीही आरडाओरड करू देत, कितीही बोंबा मारू द्या, देशातील महिला यांचा कट आणि कारस्थान मुंह में राम बगल में छुरी हे ओळखून आहे. त्यामुळे यांच्या आंदोलनाला फार काही महत्त्व देण्याची गरज नाही. त्यांच्याकडनं तुम्ही कसे विरोधी आहात, इंडिया आघाडीचे सगळं विरोधी पक्ष नेते, या संदर्भात त्यांच्याकडनं कॅम्पेन राबविण्यात जाणार आहे. त्याला काही प्रत्युत्तर जे आहे तुमच्या माध्यमातून दिलं जाणार? त्यांना अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही. किती बोंबा मारू द्या, त्याला उत्तर देण्याची गरज नाही. त्या विधेयकामागील आमचे नेत्यांनी मांडलेली पार्लमेंटची भूमिका, पार्लमेंटमध्ये मांडलेली काँग्रेसची भूमिका ही जनतेला पटलेली आहे. त्यामुळे या 4 महिला गोळा करून आरक्षणाच्या काँग्रेसला विरोधात उभं करायची भूमिका जर यांची असेल तर त्याला जनता प्रतिसाद देणार नाही. महिला भगिनी माझ्या प्रतिसाद देणार नाही. काँग्रेसने महिलांसाठी काय केलं हा ज्वाजल्य इतिहास हा काँग्रेसचा महाराष्ट्रातील देशातील जनतेपुढे आहे. परतवाडा प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत. काही भाजपच्या नेत्यांसमोर वेगवेगळे स्टेटमेंट सुद्धा येत आहेत. त्यांच्यात आपसातच कुठेतरी स्टेटमेंट होतात. नवनीत राणा एकीकडे बोलते आहे तर बॅरेकाने एकीकडे बोलत आहे. नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो. विषवल्ली. नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्मपंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो.
त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तिथे बुरखेवाले नव्हते. तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या. या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे. लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाहीत. आणि धर्म धर्म सांगून हिंदू सांगतात. ज्यांना हनुमान चालिसाचं 2 लाईनी म्हणता येत नाही ते हिंदू धर्माच्या गोष्टी करायला लागल्यात. आणि बुरखेवाले नव्हते ना, बुरखेवाले हे नव्हते. आज सगळ्या ज्या निघाल्यात त्या पोरी, त्या कोणाच्या निघाल्यात? इथे काय जात आणि धर्म असतो? खराच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर, तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ही बावचळल्यासारखी बोलते. हे अत्यंत घृणास्पद आहे. करावा निषेध तेवढा खरा आहे, म्हणजे जितका निषेध करावा तेवढा कमी आहे. काल मी ऐकलंय की बावनकुळेजींनी थोडंसं टोचलं त्यानं ते खासदार बोंडे. अरे तू डॉक्टर आहे बाबा. डॉक्टरांना पेशंटला रक्त कुणाचं लावावा हे काय धर्म पाहून लावलं जात नाही. त्या डॉक्टरांची कालची भूमिका ही सुद्धा निषेधार्ह आहे. या परतवाड्याच्या प्रकरणामध्ये जागोजागी महिलांचं शोषण होत आहे. भोंदूगिरी वाढली आहे. भोंदू बाबा तयार झालेत. यांच्या भारतीय जनता पक्षाचे पुरस्कृत भोंदू झालेत तयार. धर्मांध शक्ती वाढत चालली. धर्माधर्मामध्ये वाद लावणारी, देवाच्या नावाने अंधश्रद्धा फसवणारे यांना पोचलं जात आहे. आणि त्यामुळे ही संख्या वाढत चालली आणि महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ होत चालली असा आमचा स्पष्ट आरोप आहे. कधी संवेदनशील जेव्हा घटना घडतात तेव्हा सामान्य नागरिकांकडून जे चुकीचे वक्तव्य केले तर सरकारकडून त्याच्यावरती कारवाई किंवा नाही, नवनीत राणावर ज्या जाती आणि धर्मांध भाषेचा वापर केला आहे, धर्मांधता पसरवली, विषमता पसरवली आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य केल्यामुळे नवनीत राणावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांच्यावरही झालं पाहिजे आणि त्या डॉक्टर बोंडेवरही झालं पाहिजे. ते कुठेतरी चुकीची माहिती दिली. तुमच्याकडे यंत्रणा आहे, पोलीस खातं आहे, सगळे तुमच्याकडे आहे. तुम्ही माहिती घ्या ना. तोंडाच्या वाफा कशाला काढताय? तुम्ही तुमच्या जिभाला आवर घाला, जरा माहिती घेऊन बोला. भारतीय 2 जहाजावर होर्मुझमध्ये इराणकडनं गोळीबार करण्याची घटना घडली आहे. भारताकडनं निषेध नोंदवण्यात आला आहे. संबंधच जपले नाहीत परकीय. इकडे युद्ध सुरू होण्याच्या 2 दिवस अगोदर पंतप्रधान तिथे जातात इस्रायलला. त्यांना कळत नाही? देशाच्या यंत्रणेला कळत नाही, गुप्तचर यंत्रणेला माहीत नाही की 2 दिवसानंतर हा वार सुरू होणार आहे. इस्रायल इराण, आणि अमेरिका त्यांना साथ देणार आहे. आतापर्यंत अनेक वेळा खरं म्हणजे आज जर आमच्या देशाचा मुख्य तेल पुरवठा करणारा देश इराण आहे, क्रेडिटवर तुम्हाला देत होता, इंडियन रुपीजमध्ये तेल देत होता, अशाशी आपली संबंध कसे असले पाहिजेत? पण काही नाही. यांना परराष्ट्र संपूर्ण नेबर आपले कंट्री आहेत, भारतीय जवळ सीमेवरचे जवळ देश आहेत, ते सगळे विरोधात गेले. हा भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचा होता. म्हणून हे जे कालचे आसू होते ना, हे मगरीचे आसू होते. मगरीचे आसू. काल जे काही पंतप्रधान बोलले हे मगरीच्या डोळ्यातील आसू होते. त्यांच्या डोळ्यामध्ये काही हे नाही. सगळी जेवढी काही यादी काढली महिलांवरील अत्याचारांची, तर जवळपास 20 लोक आज भाजपमध्ये, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही आहे. सगळ्या ठिकाणी देशामध्ये महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढलेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय करते? कुठली त्यांची सरकारं काम करतायत? कुठल्या महिलांचं संरक्षण करतायत? आणि म्हणून मला तरी वाटतं की या सगळ्यामध्ये एक मतदारसंघाची पुनर्रचना करून वाटेल त्या पद्धतीनं या देशामध्ये आपली सत्ता आणण्यासाठी त्याचा दुरुपयोग करण्याचं काम हा छुपा अजेंडा यामध्ये होता. म्हणजे मला तरी वाटतं की या एकूणच आमच्या सर्व नेत्यांनी सांगितलं 23चं बिल मंजूर झालेलं आहे. 543-44 लोकसभेच्या जागा आहेत. त्या ठिकाणी तेवढं आरक्षण 33% देऊन टाका, विषय संपवून टाका. तुम्हाला कोणी थांबवलंय? पण नाही. परिसीमनानंतर महिला आरक्षण म्हणजे महिला आरक्षणाच्या आड परिसीमन करून, डिलिमिटेशन करून ही पूर्ण षडयंत्र रचून कायमची सत्ता हातात कशी राहील अशा पद्धतीचा एक यामागचा कुटील डाव
नरेंद्र मोदी सरकारचा होता आहे हे देशातील जनतेने ओळखलाय. महिलांच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, असण्याचं कारण नाही. हे कितीही आंदोलन करू देत. यांच्या आंदोलनाला काल दिल्लीत होतो आम्ही. त्या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये मी दिल्लीत असताना भारतीय जनता पक्षाचं आंदोलन सुरू होतं. मोजून 40 महिला नव्हत्या त्या आंदोलनात. हे महिलांना कळायला लागलं यामागचा यांचा छुपा एजेंडा काय आहे आणि ही यांची भूमिका काय आहे. त्यासाठी बरं हे असताना तुम्ही अनुसूचित जातीसाठी काय करताय? अनुसूचित जमातीचं महिलांचं आरक्षण कुठे आहे? ओबीसी महिलांचं आरक्षणाचं काही प्राविधान नाही त्यामध्ये. म्हणजे ओबीसी महिला सोडून देणार, जनरलमध्ये करून देणार. म्हणजे या ठिकाणी या आरक्षण येत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांचा कुठे काय दिसतोय तिथे? म्हणजे तुम्ही जेवढ्या आरक्षणामध्ये 33% महिला आणणार, हे सगळ्या ओपनच्या जागा देणार काय? आणि या देशातील बहुजनांचा हक्क डावलणार काय?